नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 10/4/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये, जो उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार म्हणून प्रसिद्ध असणारा आळेफाटा गाई बाजारामध्ये आपण आलेलो आहोत। यामध्ये आपण आता पाहणार आहोत गायांच्या किमती, त्यामध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांच्या गाया, व्यापारी बांधवांच्या गाया आणि त्याच्या असणाऱ्या किमती। तरी मित्रांनो, एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। मित्रांनो, मी सर्व व्ह्यूअर्सचे मनापासून आभार मानतो, आपला प्रतिसाद मला प्रेरणादायी ठरत आहे। चला तर जाऊया गाई बाजारामध्ये आळेफाट्याच्या गायांच्या किमती पाहण्यासाठी। पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे, चांगली गाई, ताजी गाई आहे। अरे भाऊ, कोणत्या जातीची आहे रे? एचएफ प्युअर ना? प्युअर एचएफ आहे, प्युअर एचएफ आहे। काय किंमत काय सांगितली रे? 70,000। किती हजारापर्यंत मागणी झाली? मागणी झाली तिची 61 पर्यंत। 61 पर्यंत खरी खरी मागणी झाली? खोटं सांगतो? खरी 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 झाली ना? 70,000पर्यंत द्यायची आहे, 61,000ला एचएफ गायची मागणी झाली। पहिल्यांदा येणार खाली व्हायला? खाली झालेली आहे। खाली झालेली का? किती दिवस झाले खाली होऊन? खाली होऊन झाले 10 दिवस। 10 दिवस झाले खाली होऊन ना? फायनल सांग ना, कितीला देणार आहे? फायनल 65ला देऊ, याच्या खाली नाही। 65,000ला देणार फायनल। तुझं नाव आणि नंबर सांग। या नंबर 7350 6350 62 65 62 62 79 67 79 67 7350 62 79 67 तुझा मोबाईल नंबर आहे। आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे, एचएफ जातीची गाई आहे, खाली होऊन 15 दिवस झालेले आहे। अरे भाऊ, दूध किती देते रे? पण दूध आहे 13-14 लिटर। 13-14 लिटर दूध देते का? नक्की ना? हा नक्की। पिळून घ्यायची का? हा पिळून घ्यायची। बरं ठीक आहे। बिना बादलीची? बरं बरं ठीक आहे। तुम्ही आपली माणसं आहे। आपण पाहू शकता व्यापारी गाई का शेतकरी? व्यापारी गाई आहे, ही देखील व्यापारी गाई आहे, बाराठी गाई आहे। हो मामा, आपल्यावाली ना? पारा ठीक आहे। काय किंमत काय सांगितली मामा या गायची? 30,000 सांगितली। कितीपर्यंत मागणी झाली आहे? 22-23 पर्यंत। 22-23 पर्यंत मागितली। फायनल किती द्यायची? चॅनलच्या माध्यमातून आलो तर देऊन टाकू, लावून टाकू आपण हप्ता चॅनलच्या माध्यमातून। 25,000। मोबाईल नंबर नाव सांगा तुमचं? संपत जगन्नाथ काशीद, म्हणजे आमचेच आहे, वडगाव पांचे संगमनेरचे, काशीद आहेत। मोबाईल नंबर सांगा ना मामा? 93 70 67 58 70। कितीपर्यंत द्यायची म्हटले? 27 पर्यंत द्यायची। एचएफ जातीची गाई आहे, खाली झालेली आहे ना? खाली कुर्मा एचएफ आहे का? कोणतं चॅनल आहे आपलं? आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे। भाऊ, आपल्यावाली गाई ना? बोला कोणतरी बोला। कोणती एचएफ आहे का? प्युअर का? खाली व्हायला आहे भाऊ? शेतकरी गाई ना? कितीपर्यंत मागणी झाली भाऊ या गायची? 40,000पर्यंत। पहिल्यांदा खाली व्हायला ना? दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे। 40,000पर्यंत गाय मागितलेली आहे। आपली काय अपेक्षा आहे? 45। कुठले भाऊ तुम्ही? टाके डोकरेश्वर, पारनेर तालुका। नंबर सांगा तुमचा? 80 100 54 986। काय चाऱ्याची वगैरे अडचण आहे का आता? किती गाय आहे घरी अजून? 5-6 गाय आहे अजून। मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे। दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई, एचएफ जातीची गाई आहे, साधारणतः 45,000 रुपये त्यांची अपेक्षा आहे। गाई खाली व्हायला गाई आहे, चांगली गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई, घरगुती गाई आहे। आपण त्यांच्याशी संपर्क करून गाई घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता। कालवडी आपण पाहू शकता, 2 कालवडी विकण्यासाठी या। हे भाऊ, आपल्या कालवडी का?
काय किंमत सांगितली आहे कालवडींची? 32 आहे, 25 ला द्यायचे. 32,000 सांगितलेली. 25 ला द्यायचे फायनल. 25 ला म्हणजे 12.5. हा कितीपर्यंत मागणी झाली आहे कालवडींची? 22,000 रुपयाला मागतो. 25 सांगितले फायनल. 22,000 पर्यंत मागणी झालेली आहे. 25 फायनल. 25 सांगितली फायनल. किती महिन्याचे? 8 महिने. 8 महिन्याचे आहे का या? 25 पर्यंत द्यायच्यात. हा तू व्यापारी का शेतकरी? व्यापारी. व्यापारी. काही मोबाईल नंबर नाव नंबर सांग ना तुझा. 97 66 32 72 97 66 32 72 78 तुझा मोबाईल. पिंपळगाव. पिंपळगाव. हा कधी फोन करा. काय बिया कालवडी पिलवडी भेटतील आपल्याला. ओके चांगले आहे कालवडी. 25 पर्यंत दादाचं म्हणणं आहे द्यायच्यात. कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करा. मोबाईल नंबर आपला व्हिडिओमध्ये आलेला आहे. कसं कसं ही शेतकरी बांधवांची गाई आहे. आपण पाहू शकता चांगली गाई आहे. व्यवहार चालू आहे गाईचा. बाबा आपल्यावाली गाई का? काय किंमत सांगितली गायची? 40,000. ही या गायची 40,000 सांगितली. खाली व्हायला आहे ना? किती दिवस टाईम आहे? 10-12 दिवस. कोणती जर्सी ना आपली? जर्सी. 10-12 दिवस टाईम आहे. कितीपर्यंत मागणी होती आता बाजारात? मागा ते 20ला मागते, 25ला मागते. 20-25 पर्यंत मागतात. कितव्यांदा खाली व्हायला आहे? 4थ्यांदा खाली व्हायला. पहिल्या मागच्या इथला किती दूध दिलं? 15 लिटर 2 टाईम. 15 लिटर दूध दिलंय. खाली व्हायला गाय गायची आता जवळजवळ 60 ते 65,000 रुपये किंमत व्हायला पाहिजे. 60 ते 65. हा व्हायला पाहिजे. हा पण आता गिरायक मागतानी ते कमी 25-30च्या रेंज मध्ये मागते. म्हणजे कमीने मागते. आणि आता भुसा कांटीला रेट वाढलेला आहे. हा आणि दुधाला पण रेट वाढलेला आहे. पण गायांची मागणी कमी झालेली आहे. म्हणजे कमी मागणी नाही म्हणजे खरेदी विक्री होत नाही. खरेदी विक्री होतच नाही. तुम्ही कुठले? आम्ही औषधी. अवसरीचे आंबेगाव तालुक्यातले. किती गाय आहेत दादा घरी? आता गाय मागे 2 गाय 2 कालवडी. 2 गाय 2 कालवडी. आता काय बाजार भेटतोय सध्या दुधाला? दुधाला आता 30-32 रुपये पडतो. 30-32 रुपये पडतोय. पण साधारणतः आता हे खर्च वाढत चाललाय. त्या हिशोबाने काय किती बाजार पाहिजे? कडबा 5,000 रुपये शेकडा झालाय. काढवा. कडबा आणि हा. मका ज्वारी 2,000 रुपये भांड. हा आणि दुधाला भाव आहे 32 रुपये. 32. साधारण किती बाजार भाव अपेक्षित आहे आता या आम्हाला आता खर्चाचा? बाजार भाव 38 ते 40 रुपये पाहिजे. 40 रुपये पाहिजे म्हणजे परवडन नाही तर परवडणार नाही आम्हाला. परवडत नाहीची. नाही परवडत. हे बळ सांभाळायची. हे बळ सांभाळायचे. सोडून द्यायला लागणार काही दिवसांनी ना. हा. शेतकरी गाय सगळ्या सोडून देणार. गाय सोडून देणार डायरेक्ट जर बाजार नाही वाढत. शासनाने काय निर्णय घ्यायचा ते सांगा. म्हणजे बाजार भाव याच्यावर काहीतरी दखल घ्यायला पाहिजे. काय तर आम्ही अनुदान भेटतंय का नाही? अनुदान आम्हाला भेटत नाही. अनुदानही बंद झालेले आहे. हा आम्ही थोड्या दिवसात आम्ही शेतकऱ्यांनी मेळावा करून आम्ही गाया सगळ्या सोडून देणार. गाय सोडून द्यायचं डोक्यात. डोक्याची. आम्हाला काही परवडतच नाही ना. दुधाचा धंदा करून काही परवडत नाही. कडवा महाग झाला, हे भुसा कांडी महाग झाली, मका महाग झाली. त्यामुळं काही शेतकऱ्याला काहीच परवडत नाही ना. परवडत नाही काहीच. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवले काय सांभाळायचंच नाही. सगळ्या सरळ सोडून द्यायच्या रस्त्यावर सोडून द्यायच्या. बरोबर आहे. परवडत नसलं काय करणार? नाही. पदरचं खायला घालणार नाही ना परवडत आम्हाला. आता कोणत्याच गायला बाजार नाही. कोणतेच का फार कापणीला गायला मार्केट नाही. आणि पाराठ्याला तर कोणी विचारती नाही. फार शेळीच्या भावात सुद्धा 5,000 आणि 4,000ला गाय जाती. पराठी 7-8 लिटरची गाय 4,000 आणि 5,000ला मागत आहे. शिळीचा गाय आमची गाय पण गाई खाली व्हायला गाई आहे. ही गाई 60-65ची गाई. ही गाई 20,000ला गाय मागती. आम्ही काय करायचं? शेतकऱ्यांनी काय करायचं? याच्यावर काय शासनाने काही दखल घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे. दखल घ्यायला पाहिजे. 100% दुधाला बाजार वाढले पाहिजे. तुमच्या या मताशी मी देखील संमत. मग आता याच्यावर काय तुम्हाला काय हे करायचं ते तुम्ही मांडा. ओके धन्यवाद. आपण पाहू शकता ही गाई शेतकरी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे. मामा गाई आपल्यावाली का? कोणत्या जातीची? याच्या किती वेळा खाली व्हायला? पहिल्यांदा खाली झाली. किती दिवस झाले खाली होऊन? 2.5-3 महिने झालेले खाली होऊन. किती दूध किती देते मामा? 10 लिटर मोजून 2 टाइम. विकण्यामागचं कारण काय?
मागचं जरा पैसे लागत होते, दुसरी घ्यायची ताणी म्हणून आणली. दुसरी घ्यायची म्हणून ही विकायची, ताणी घ्यायची जरा. आपण पाहू शकता ही गाय आहे. कितव्यांदा खाली झालेली ही गाय? पहिल्यांदाच खाली झालेली. काय किंमत काय सांगितली? किंमत 27,000. या गायीची किंमत 27,000 तुम्ही सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली? 20,000 मागणी झाली. फायनल कितीला द्यायची? 25,000 द्यायची. त्याच्या कमी नाही. तुमचा नाव आणि नंबर सांगा ना मामा मोठे. फोन नंबर आहे माझा 9096 0103 78. कुठले तुम्ही? खेडचे. एवढं लांबून इकडे आले. चाकणच्या बाजाराला नाही जाते का? नाही, काय एकाला गाय आणायची तिकडे आले. हा, इकडे आले. आपण पाहू शकता 25,000 गाय द्यायची आहे. खाली झालेली गाय आहे. साधारणतः 10 लिटर दूध देते. मामांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. कोणाला घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाय आहे. हे 100% करे. लाख रुपयाच्या गाय घेऊन 10,000-20,000 द्यावा लागायचं. तेवढा आहे. मामा आपल्यावाली गाई ना? कोणत्या जातीची? याच्या कितव्यांदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. किती टाइम आहे अजून? 10-12 दिवस टाइम आहे खाली व्हायला. काय किंमत काय सांगितली मामा? 75ला सांगितली. 75 सांगितली. कितीपर्यंत मागणी होती? हा, 50 पर्यंत मागणी झाली. 70 म्हणजे फायनल किती द्यायची गाई? हा, 65 पर्यंत अपेक्षा आहे. कुठले मामा तुम्ही? मडचे, आपले वरचे. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. संतोष बुट्टे. नंबर 9689 4826 13. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. साधारणतः 10-15 दिवस टाईम आहे गाईला. चांगली गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. 70,000 रुपये शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. त्याच्यात थोडंफार कमी जास्त होऊन त्यांना गाई द्यायची. शेतकऱ्यांची जास्त 30 सांगितलं घेतलंय ते धर बाबा. ते 20ला मागतो तुम्हाला. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे. काय करायचं? हो, 30,000 रुपयाला मागते व्यापारी. हो मामा नमस्कार. आपल्यावाली गाई आहे. कोणती जाते? जर्सी ना? खाली झालेली का? खाली व्हायला आहे. किती टाइम आहे? 10-15 दिवस. कितव्यांदा खाली व्हायला आहे मामा ही गाई? तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. काय किंमत काय सांगितली मामाईची? 55,000 सांगितली. 30,000 रुपये मागत होता. फायनल कितीला द्यायची? 45,000 रुपये घ्यायचे. पण हे 30,000ला व्यापारी 30ला मागितली तुम्ही. पातळ आहे थोडी. 30 पर्यंत मागणी होती. 45ला द्यायची. तुमचा नाव आणि नंबर सांगा ना मामा. स्वप्नील तांबोळी. कुठले तुम्ही? पिंपरी पेंढारचे. नंबर सांगा ना. 9503320455 तुमचा मोबाईल नंबर आहे. आपण पाहू शकता गाई खाली व्हायला गाई आहे. चांगल्या पद्धतीची गाई आहे. 45,000 रुपयापर्यंत त्यांना 45,000 रुपयापर्यंत अपेक्षा आहे त्यांना. साधारणतः तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. इथली पिंपरी पेंढारची गाई आहे. जुन्नर तालुक्यातली गाई. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. काय सांगितले मामा? आपल्यावाली गाई आहे. खाली व्हायला आहे का काय? कसं? 8-10 दिवस टाइम आहे खाली व्हायला. कोणती? एच एफ आहे ना? पंजाबी. हां. काय किंमत काय सांगितली मामा या गायची? 70,000 रुपये सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली? 40,000 पर्यंत मागताय. 70,000 रुपये तुमची अपेक्षा आहे आले पाहिजे. कितव्यांदा? पहिल्यांदा ना खाली व्हायला. फायनल किती द्यायची मामा? फायनल किती द्यायची गाई? म्हणजे अंदाजे 50,000 60,000 काय? 60 पर्यंत द्यायची. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मोठ्याने सांगा मामा.
हा 9604 9604 74 74 69 69 92 आपण लांडगे हा कुंडलिक लांडगे कुंडलिक लांडगे कुठले पिंपवांडी का? वडगाव कांदळी वडगाव कांदळीचे लांडगे तुम्ही आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे साधारणतः 60,000 द्यायची आहे. पहिल्यांदाच खाली व्हायला आहे. पंजाब पंजाब याच्या पंजाब त्या जातीची गाई आहे ती. संपर्क करू शकता कोणाला घ्यायची असेल तर. चांगली गाई आहे ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे आपण पाहू शकता. दादा आपल्यावाली गाई आहे ना? कोणत्या जातीची हो? कोणती जाते? एच आहे का? किती वेळा खाली व्हायला? पहिल्यांदाचे काय किंमत सांगितली? किंमत 65,000 रुपये सांगितली. 65,000 रुपये तुम्ही सांगितली. किती दिवस टाइम आहे खाली व्हायला? 11 ते 12 दिवस. 11-12 दिवस घेईल खाली व्हायला. दादा काय बाजारात काय मागणी झाली आता गायला? बाजारात टिंगल चालू आहे फक्त आता. टिंगल ना? हो. तरी पण अंदाजे 30-40,000 काय मागितलं? 48 50 49 तुमची काय फायनल काय अपेक्षा आहे? काय विषय? 60,000 तरी आपली गाय गेली पाहिजे. हा गाई चांगली आहे. दष्टपुष्ट गाई आहे. 60,000 गेली पाहिजे. कारण काय होतंय साहेब आपलं खर्च केलेलं मूल्य सुद्धा वसूल होत नाही. 40-50,000 नाही होत. त्याच्यामुळे मग आपली घरी नेऊन खेळलेली पण चांगली राहील. आता ही गाय एवढी चांगली गाय तुम्ही तयार केली. गाय विकण्यामागचं कारण काय नेमकं? विकण्यामागचं कारण आज आहे आपल्या गाय 19 गाय 19 6 गाया म्हणजे 5 गाय खाली झालेल्या आहेत. हा वेलेले आहेत. हा. 80 लिटर दूध चालू आहे त्यांचं. 80 लिटर दूध चालू. 6 गाया जवळ आलेल्या आहेत खाली. हा खाली व्हायला. एखादी याच्यातली विकली तर तेवढेच. हा 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 असं बरं कुठले तुम्ही? आम्ही टाकतो जवळ धोत्रे म्हणून गाव 10 किलोमीटर. टाकळी डोकेश्वरचे. तुमचं नाव आणि नंबर मोठ्याने सांगा ना. शेखर गंगाराम बाण हा धोत्रे तालुका पारनेर. हा फोन नंबर 75 077 43 433. 75 077 43 433. आपण पाहू शकता या दादांकडे बऱ्याचशा गाय विकायला पण आहेत. चांगली गाई आहे. एच जातीची गाई आहे. साधारणतः पहिल्यांदाच ती खाली व्हायला आहे आणि 60,000 त्यांची अपेक्षा आहे. चांगली तयार गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. साधारणतः 11 दिवस 12 दिवस खाली व्हायला टाईम आहे. मीडियावर येतं ना. हा शिवशासन आपण पाहू शकता. ही पण शेतकरी बांधवांची गाई आहे. घेणार नाही. चांगली गाई आहे. तयार गाई आहे चांगली. मामा आपल्यावाली का? कोणत्या जातीची हो? कोणत्या जातीची? जर्सी का? मामा आपली गाई का? आपली गाई कोणत्या जातीची? जर्सी. किती वेळा खाली व्हायला आहे मामा ही गाई? दुसऱ्यांदा. पहिल्या हाताला किती दूध दिलं? हा 17-18 लिटर दूध दिलं 2 टाइम. कितीपर्यंत मागणी झाली आता बाजारात? बाजार फार कमी आहे. शेतकऱ्यांचं माराणी. लाखाची गाय आज 30-40,000. लाखाची गाय 30-40,000 चालली. याच्या मागचं कारण फक्त दुधाला बाजार नाही. दुधाला बाजार नाही. पाणी नाही ना. चारा नाही. चारा शॉर्ट झालाय. चारा शॉर्ट झाला. मामा तुमची काय अपेक्षा आहे? गायकून किती पैसे आले पाहिजे? अपेक्षा आहे 50-60 तरी यावं लाखाच्या गायची. लाखाच्या गाईचं 50-60 आलं पाहिजे. साधारणतः किती हजारापर्यंत मागितले म्हणताय? मागितले 45 पर्यंत. 45 पर्यंत. खाली व्हायला किती टाइम आहे? 15 दिवस. 15 दिवसात खाली होईन गाय. चांगली गाई आहे. फायनल कितीपर्यंत देणार? फायनल आम्ही 55-58 पर्यंत. 55 ते 58 पर्यंत द्यायचं डोक्यात आहे फायनल. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना मामा. नाव शिवाजी मंडलिक. 97 47 60 30. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. चांगली तयार झालेली गाई आहे. साधारणतः कर्ज काढून गाय घेतात. आता फुकट द्यायची बारी आली. कर्ज काढून गाय घेतल्यात. काढून गाय घेतल्यात. बचत गट पतपिढ्यांवाली घरी येते आता. माझ्या त्या गायाला गुरी झालेली ती सुद्धा नाही जाती. फुकट नाही ती. पैसे देऊन नाही नेती. बाजारच नाही. बाजार नाही. ती गायाला जर गोर झालं ना ते पैसे देऊन नाही नेती. फुकट नाही नेती. करायचं काय त्या गोऱ्यांचं? गोर नाही आणि कालवडी खपती नाही. कालवडी नाही. गाया खपती नाही. बाजारच नाही त्यांना. बाजार नसल्यामुळं बाजार साधारणतः दुधाला सरकारने किती बाजारभाव दिला पाहिजे? सरकारने तर समज 50 द्यायला पाहिजे पण निदान 40 तरी बांधून द्यायला पाहिजे ना.
40 दिलं पाहिजे. मग हा सुगराचा ना सुगरा दुधाला 1 रुपया वाढला का सुगराच्या गोणीला 200 रुपये वाढत येत. बरोबर ना, 200 रुपये वाढते. 200 रुपये लगेच वाढत द्या. कुठून काय तोंडानी गेलं तरी शेतकऱ्याचा मारण आणि मागून गेलं तरी शेतकऱ्याचंच मारण. बाजारभाव नाहीये आणि आपण जर व्यापार एक घ्यायला गेला तर लाखाच्या पुढे किमती. आपल्या वापाय आल्या का 40, 50, 30 शेतकऱ्याला फार नको नको होती ना. परत भाडं करून आणायची, परत भाडं करून न्यायची म्हणलं शेतकरी म्हणतो ते दिल्यानं बरं. असं आहे ना. हा खर्च वाढत चाललाय. खर्च वाढत चाललाय. 2-2 हजार पदर उसने घेऊन भाडी द्यावा लागत आहे. आजचा बाजार पण बेकार झालाय. डल बाजार झाला आजचा बाजार फार डली. डल बाजार झाला. काय उपयोगच नाही. हा यात्रा बित्रा असल्यामुळे ना फार डल बाजार झाला. मागणी नाही काहीच मागणी नाही काहीच नाही. सकाळचं एकदा मागितले का परत 10 वाजले का कमी याच्यात मागायचं. शेतकऱ्याची घ्यायला गेलेवानी आहे ना, सगळं पडून घेतात. शेतकरी हटकून पडून घेतात. हा पडून घेतात. त्यांना माहिती आपल्याशिवाय कोण नाही नेणार. बरोबर. असं काही नाही. धन्यवाद.